आता आम्ही भीमाशंकरला चाललेलो आम्ही बघा. इथे मक्का भुजून मिळतात, खायचे का रे? हा बघा मस्त नजारा आहे. आम्ही योगेश आहे, सुधीर आहे, देवा आहे, देवाचा सुधीरचा पोरगा आहे. चला बम बम. बघा कसा नजारा चाललेला आहे. मस्त नजारा आहे, पाऊस पडत आहे आणि आनंद घेत चाललेला आम्ही. आणि पुढे भरपूर धुका आहे, तुम्ही बघू शकता, पाहू शकता. आणि इथे बघा हे सायकलीवाले आलेले आहेत, सायकल चालवायला भरपूर जण आहेत. गँगच आहे, त्यांचा मोठा ग्रुप आहे. नजारा आहे. माळशेज घाट आणि घाटातून आम्ही चाललेलो आहे थेट भीमाशंकर. आता इथून थेट भीमाशंकर. बघा नजारा कसा झालेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. नजारा एकदम स्वर्ग सुख असल्यासारखा नजारा आहे हा. आणि स्वर्गात पण असा नजारा नसेल मिळत, असा नजारा आहे. हे बघ माळशेज घाटामध्ये आलेलो आहे आम्ही आता. आणि फुल एन्जॉय आहे इथं, फुल मजा करत आहेत सर्वजण. आणि हो नजारा बघा तो आपला, खूपच सुंदर नजारा आहे. मस्तच मन तृप्त झालेलं आहे एकदम. पाऊस नाही म्हणून. हो ना, मंदिर हो कारण की हा रस्ता जाम खराब होतो. आम्ही कुठे चलतो खराबच राहील के नाही हो, म्हणजे असेल तर मी तुला बोगदा बघा बोगदा कसा आहे बघा. ओ भाई साहब कसा बोगदा. माहिती का? हे बघा आता आम्ही माळशेज घाटात आलेलो आहे, मध्ये थांबलेलो आहे जरा. हे बघा नजारा कसा, धबधबा बघा कसा आहे. हा धबधबा आहे, लोक वरती जातात तिथं. बघा असा धबधबा आहे, मस्तच एकदम. माळशेज घाट एकदा तरी फिरायला या तुम्ही, मस्तच आहे. या असे भुट्टा मका सगळा असतो, खायला पियाला फुल मजा आहे. लहान मुलांना पण घेऊन यायला मजा आहे. हे बघा आता आम्ही मके खाणार आहे, मके खायला चाललेलो आहे. इथं मके खाणार आहे, माणसं सगळी मका खायला इथे थांबलेली आहेत. मका, कांदा भाजी सर्व आहे. हे बघा सुधीरचा पोरगा आहे यो सुधीर. एक बुजून घ्या. हा साई मंदिर हे बघा सगळं त्याच्या उरोशी काय नको थांब. हे बघा माळशेज घाट आणि त्याचा नजारा, तो डोंगर, फुल पब्लिक आहे. ते देवा मक्के खाते आहे. हा सुधीर अजून काही मॅगी बिगी अजून बस. हा मक्का आता रेडी होत आहे. मस्त लाव लिंबू, जास्त लाव लिंबू.
हा तिखट कमी कर. भेटलेला आहे आपल्याला मका. घालू हे बघा मका खात आहे. पाठीमागे बघा धबधबा कसा फुल एन्जॉय. मस्त मका आहे. आता सुधीर खायला बसलेला आहे. मका खातोय तो. कसा माकरार का कसा खातो तू. इकडे मस्त नजारा आहे. मॅगी चालू आहे. मॅगी बनवायला लावलेली आम्ही. सूप मॅगी. सूप याला मॅगी त्याला. काही लोक बघा कशी. आम्ही मटण न खात फक्त रस्सा असा विषय आहे. कोण बोलला हा कस होते. वडापाव नको खाव. अरे भूक लागले खाले 5 वडापाव. 5 वडापाव खाले खाले काय म्हणे चाटी बोल. सुधीर तुला काय बोलायचं. हे बघा आपली आता कॉफी आलेली आहे. मामाने कॉफी आणलेली आहे. मस्त कॉफी. गरमागरम कॉफी. कॉफी सूप मॅगी आलेली आहे. सूप मॅगी. कुठली मॅगी. सूप मॅगी. हे बघा सूप मॅगी ना. त्यावेळे या मांग आवशी मांग. आवशी मांग त्यावेळे एक मांग या. बस 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 बस. तुम्ही खालीच असते तुम्ही रस्ता टाकतो. बस बस बस. लिंबू हो ना पाहिजे. या मॅगीत लिंबू टाका जरा. लिंबू मॅगी मध्ये लिंबू लागतो त्याला. काय पिढी कुठे जाईल काय सांगू शकत नाही. हा लोक लेमन टी पितात. आणि रोडच्या इकडे बघा तुम्ही. रोड मधून वाफा निघत आहेत. पाऊस पडले रोड तापलेला होता वाटतं आणि त्याच्यामधून वाफा निघतात. आली हे बघा दिसत. थोडा थोडा दिसत. चला बाय बाय. नेत्रीचा घाट आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगळ मूर्ती मोरया. हे बघा कसा घाट आहे. मस्त. गणेश खिंड बोलतात त्याला. गणेश खिंड बोलतात त्याला. एक खिंड आहे बघा. इथून दर्शन करून द्या. गणपती बाप्पा मोरया. गणेश निसर्ग कसा चेंज झालेला आहे आणि एकदम क्लीन वातावरण झालेलं आहे आता. हॅलो आम्ही लेण्याद्रीला पोहोचलेलो आहे. आता लेण्याद्री गणपती मंदिर आहे तेव्हा आम्ही दर्शन घेणार आहे. हे बघा तुम्ही समोर डोंगर बघता. त्या डोंगरामध्ये गणपतीचं मंदिर आहे. अष्टविनायकापैकी एक गणपती आहे. अष्टविनायकापैकी तिथे आता आम्ही पोहोचणार आहे. आता नुकताच लगेच दर्शन घेणार आहे. 7 वाजता वाटतं मंदिर बंद होतोय. 6 वाजता की 7 वाजता. आता 7 वाजलेले आहेत. 5:58 झालेले आहेत. त्याच्यानंतर आम्ही मग भीमाशंकरला जाणार आहे. लेण्याद्रीला पोहोचलेलो आहे आणि आम्ही आता दर्शन घ्यायला जात आहे वरीचा. सर्व इथं मिळतं. मस्त मार्केट आहे. हे मंदिर आहे वरती बघा. 6 वाजलेले आहेत आणि 6:30 वाजता गेट बंद होतो. त्याच्या अगोदर जायचं आहे. त्याला एक आजी मिळाली. ती बोलतं मला काय चढता येणार नाही. तिने फुलं दिलेत गणपतीच्या जवळ ठेव बोलता. हा देवा
असं घडलंय. हो ना, स्वतःहून एके मातेने दिलं पुष्प. ती बोलतं बाप्पांजवळ ठेव. तिकडे हवा गुल झाली असं वाटतं. देवा बसलेला आहे. देवा थोडाच वेळ आहे आता. हे बघा चढलेलो आहे आपण आता. आपण पोचलेलो आता मंदिरापर्यंत. हे डोंगर आहे हा कंगा. हे बघा मंदिरात पोचलेलो आता आपण. बघा बघा माकड. हा माकड बघा पाणी पित आहे. इकडे बघा आता या जोडीचं दर्शन झालेलं आहे आणि उतरत आहे खाली. एक वर्ष आम्ही पायी वारी करतो म्हणजे कुठे भीमाशंकरला. पण यावेळेस आम्ही गाडी घेऊन आलो आणि जो गणेश घाटामध्ये आमचं दर्शन व्हायचा तो आज आमचा लेण्याद्रीला झालेला आहे. म्हणजे स्टेप तीच आहे. थोडा आम्ही त्याच्या अगोदर म्हणजे पायी डोंगर पण चढलेलो आणि आता हा पण डोंगर चढलो आणि गणपतीचा दर्शन घेतलेला आहे. देव त्याची वारी स्वतः पूर्ण करून घेतो हे त्याच्याने सिद्ध झालेलं आहे. काय बरोबर आहे का नाही? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. कुठली शंभरला बा नाही हे गोड आहेत का? मधातला कसं त्याला रे गुळ साखरेतला बोल. बघा आता आम्ही जवळजवळ पोचलेलो आहे आणि इथं रूम घेतलेला आहे आम्ही. हा रूम आहे असं वरती तिकडे. आणि आता इथून आम्ही जाणार आहे वापस दर्शनाला जाणार आहे. रूममध्ये कपडे ठेवून इकडे रूम घेतलेला आहे तिथे रूम आहे. हे बघा आता डायरेक्ट म्हणजे पार्किंग आपल्याला दोन नंबर पार्किंग आमची गाडी अडवतात का बघूया. भाग्य अडवला तर आपल्या डायरेक्ट आमची गाडी डायरेक्ट आतमध्ये मंदिराजवळ जाणार आहे आता असं वाटतं. धुका पण भरपूर आहे. कसं वातावरण 9:30 वाजलेले आहेत. पार्किंगला इकडे आम्हाला एकदम भारी वातावरण. दर्शन होईल का बघूया आता. बंद नाही झाला पाहिजे. भीमाशंकरचं वातावरण बघा कसं आहे. फुल वातावरण आहे. भीमाशंकरचा वातावरण पूर्ण धुका झालेला आहे. बघा आता आम्ही भीमाशंकरला आलेलो आहे आणि बसची वाट बघत आहे. अजून काही बस आलेली नाही आणि आमचं दर्शनाचा टाइम झालेला आता. आम्हाला जास्त नाही लागत आहे. बंद होईल दर्शन काय आता बघूया. नशिबाचे खेळ आहेत. दर्शन मिळेल का नाही माहीत. 10 वाजलेले आहेत आता. अजून बस काही आलेली नाही बघा. तुम्ही किती वाजता निघलेले? आम्ही 2 वाजता खाऊन पिऊन 2 वाजता आम्ही म्हणजे आम्ही शहापूरच्या 2:30 वाजता खाऊन पिऊन समिती आहे. उद्या तुम्ही येणार आहे काय वापस दर्शनाला का तिकडूनच? उद्या आम्ही तिकडे गणपतीच्या दर्शनाला. कुठला गणपती? कुठला? लेण्याद्री आम्ही आजच केलेला आहे. ओझर बघूया. चला बस आली. चला चला ठीक आहे. आलेला आहे प्रत्येक पण आलेला आहे. इकडे आपला हेमंत अक्षय तयारी केली ना गाडी. आम्ही भीमाशंकरला जायला पूर्ण बस काढलेली आहे आणि पूर्ण आगासून टीम निघाली आहे. महादेव बोले बोले. बोल काही चना बेल 10 का चना बेल बाय. अरे हर्षद तू चालत पण आले ना मागच्या रविवारी पण आलेला.
आणि आता डबल गाडीने आलेला आहे. सत्कार करायचा आहे तो भीमाशंकर चालत आलेला आहे. हा का नाही कधी आला आताच मग तू दुसरी गाडी ना जा नाही यांचीच जोडीला. अरे बाबा लाईट गेली लाईट. आता आम्ही पोहोचलेलो आहे भीमाशंकर. आता इथून लाईन लावणार आहे. हे बघा यो नजारा आहे सर्व भीमाशंकरचा. बम बम बोले बम बोले. पोहोचलेलो आता आणि इथे कॅन्टीन जवळ आता आम्ही बसने आलेलो आहे इथपर्यंत. आणि त्याच्यानंतर आम्ही आता इथून फटाफट दर्शनाला जायला लागेल. नाही तर लाईन नसेल तर लगेच दर्शन बंद होतो. मंदिर क्लोज करतात. बम बम बोले. आता एंट्रीवर प्रवेशद्वारावर आलेलो आम्ही. आता आम्ही आलेलो आहे आणि रांगेत लागणार आहे. आता आम्ही इथं भरपूर खाली उतरत जायला लागतं. कमसे कम 300-400 मीटर आतमध्ये उतरत जायला लागतं. आपली मंडळी सगळे चालले. आता आम्ही शिवमूठ आज म्हणजे मूग आहे तर आम्ही मूग घेतलेले आहेत. हे बोलतात त्याला मार्केटिंग स्ट्रॅटेजी 10 रुपयाला पाकिट. 1 किलोला बसता किती? हे बघा सगळी मंडळी आलेली आहे आपली. काय रे किती वाजता आले तुम्ही? आता थोड्या वेळा कोण कोण आले तुम्ही गाडीमध्ये? आम्ही 6 जण आलोय. आहे काय सूरज? हा सूरज. अजून कोण रे? प्रतीक. कोण कोण? हेमंत. हा नाव काय करणार आम्हाला गाडीला पेट्रोल नको म्हणजे चालेल का गाडीला? शिवाय गौरी वदनाब्जवृन्द सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय. बोल ना के बाबू बाबू ये ना. चला लवकर लवकर. अरे यो कुंड आहे बघा. याच्यामध्ये आंघोळ करायची पहिला आता ना करून दे. हा आंघोळ करायला भेटले का? बोल बजरंग बली की जय. तुम्ही हे बघा मुलांसाठी काय घेतला? घेतले, गाडी घेतले, भोंगा घेतले. हे बघा आम्ही पण घेतलेला बघा. गदा घेतले, भोंगा घेतले आणि ढोल घेतले. भोंगा बघा. आता आम्ही परतीचा प्रवास घेतलेला आहे. बस बंद झालेल्या आहेत आणि आम्ही चालत निघालो. आता आम्ही तुम्हाला आता घेऊन येणार. बस बंद. बरेच सर थांबलो तिथं पण काही नाही. आता आम्ही येत आहे चालत.
हे बघा असा नॅचरल वातावरण झालेलं आहे. तू बदाम केलतास तो तेव्हा बघा कसा क्लायमेट आहे बघा. खूप भयानक क्लायमेट आहे आणि त्या दोन्ही बाजूला जंगल आहे का. दोन्ही बाजूला जंगल आणि मधनं आम्ही चाललेलो आहे. आता आम्ही जेवण करण्यासाठी हॉटेलवर आलेलो आहे आणि सगळेजण मिळून आता जेवण करणार आहे. आता आमचं जेवण झालेलं आहे. जेवण झालं डॉक्टर का भेटला ना. आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता चाललो रूमवर. वाजले 12:35. 12:35 झालेले आहे. जेवण कडक असतो भाऊ. कडक आहे ना हॉटेल ओके. मॉर्निंग सर्वांना. आता आम्ही निघणार आहे इथून. काल रात्री आमचं दर्शन झालं. आता आम्ही हे बघा निघालेलो आहे. आता आम्ही ओझरला जाणार आहे. ओझरवरून मग घरी जाणार आहे. हे बघा बाबूजी तयार झालेले आहेत आणि ही आमची गाडी आहे. हे बघा. त्याच्यानंतर आता सुधीर गेलेले आहे पैसे द्यायला रूमचे. याच्यानंतर आम्ही निघणार आहे. या रूममध्ये आम्ही राहिलेले. इथं खाली आम्ही वरती संदेश आहेत ते अजून तयार झाले नाही. हां घेतला. मस्त सर्विस आहे. चांगलं आहे. या कधी यायचं असला इथेच आहे. यो बघा योच ना. यो रस्ता आहे. इथून असा भीमाशंकरला जातो आणि हा यांचा हॉटेल आहे इथं. हे बघा हा डोंगराला लागूनच आहे. मस्त आणि रूम वगैरे मस्तच आहेत. चांगले आहेत एकदम क्लीन. नेट अँड क्लीन. कधी यायचं असेल तुम्हाला तर या. भीमाशंकरपासून मंदिरापासून 15 किलोमीटरवर आहे अगोदर. हे बघा आता आम्ही निघालेलो आहे. आता भीमाशंकरवरून निघालेलो आहे आणि इथून आम्ही आता जाणार आहे ओझर गणपती बघायला. ओझरचा आम्ही काल लेण्याद्री बघितलेला आहे पण आज ओझर बघायला जाणार आहे. ओझर बघून सरळ आपल्या घरी. हे बघा आपण गाडी थांबवली. जरा मस्त नजारा होता त्याच्यासाठी गाडी थांबवली. बघा डॅम आहे कसा मस्त डॅम. नजारा बघा. खाली गावं पण आहेत आणि हा वरती डॅम आहे. हे बघा इथं आम्ही आहे असा डॅम. मस्त नजारा मस्त आहे. भीमाशंकर या एकदा फिरायला मालशेज घाटातून. बघा हिरो. आता आम्ही निघालेलो आहे ओझर गणपती क्षेत्र करायला आणि गँग आहे आपली सगळी सोबतीला आणि आम्ही आता जाणार आहे. बाय बाय. बम बम बोले गणपती बाप्पा मोरया. आता आम्ही ओझरला पोहोचलेलो आहे. ओझरचा नजारा. हवा सुटलेली आहे भरपूर आणि इथला डॅम आहे. नदी काय बोलतात ते. आणि आता आम्ही आलेलो. एकदम प्रसन्न वातावरण वाटतं इथं. कधी या तुम्ही. एकदम प्रसन्न वातावरण असतो. चला आता दर्शन घ्यायला जाऊया आपण. इथून जाणार आहे आपण. ही गाडी आपली पार्किंगला लावलेली आहे इथं आणि इथून जाणार आहे. ओझर आहे हॉटेल अष्टविनायक. आता आपण दर्शनासाठी ताट घेतलेला आहे देवाच्या इथे न्यायला आणि आता आपण पोचलेलो आहे. ही ओझरची एंट्री आहे गणपतीची.
चला मंदिरात प्रवेश केलेला आहे. हा मंदिर आहे गणपती बाप्पांचा. मस्त दर्शन, डायरेक्ट दर्शन, लाईन नाही काय नाही. एक मिनिटातच आमचं दर्शन झालेलं आहे. 1 मिनिट पण नाही लागला, काहीच गर्दी नाही. मस्त एकदम मन प्रसन्न दर्शन झालं आणि तिथं भरपूर वेळ थांबायला मिळाला. मग सुधीर इथं पैसे चिटकवायचं असते तर चिटको. हा थाली मागवलेले आम्ही. व महाराज काही गोड वगैरे खात नाही. एवढं टाकतो मी आता. कशी होती थाली? स्वीट काय ते? स्वीट काय? हे बघा आता आम्ही निघालेलो आहे ओझरवरून. मस्त जेवण वगैरे केला, नाश्ता केला. उपवास होता त्यांना, नाश्ता सर्व झालेला आहे. हा मंदिर आहे बघा, हे मंदिर आहे. आणि इथे आता बघू शकता तुम्ही शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांची भेट घातलेला दृश्य इथे आहे. आमची ट्रिप परतीचा प्रवास चालू होणार आहे आणि आम्ही निघणार आहे आता घरच्या प्रवासाला. ओझरचं दर्शन झालेलं आहे आणि मंडळी सगळी जेवण बिवण करून तृप्त झालेले आहेत. नाश्ता करून, उपासाचा पदार्थ खाऊन. कसा वाटला? एकदम मस्त. 2 दिवस आनंदाचे गेले. ठीक आहे ठीक आहे. तुला काय बोलायचं गरज होते? त्यावेळी आता मस्त जेवण करून झालेलं आहे. ते आता झोपाच्या तयारीत आहेत. ठीक आहे ठीक आहे. आता घरी जाईपर्यंत झोप काढतील मस्त. चला बाय बाय. हे बघा मस्त वातावरण झालेलं आहे. हे बघा कसं वातावरण झालेलं आहे मस्त. वातावरण काय वातावरण आहे जबरदस्त. धुका वगैरे किती भारी. दुःखाचं पाणी नाही, धुक्याचं पाणी आहे. आज बाहेर येते मोबाईल सरळ सरळ. हे बघा कसा नजारा आहे. हे आयलंड बघा. इथं आता आम्ही थांबलेलो आहे. हे आमच्या गाड्या आहेत. हे बघा केवढा धुका आहे बघा. काहीच दिसत नाही समोरचा अजिबात काही दिसत नाही. अंदाजी गाडी चालवायला लागते. हे बघा धुका बघा कसा. हा माळशेत घाट, थरारक अनुभव. बघा गाड्या. आता गाडी दिसते बघा एक पुढे. तरी पण जशी आपल्या रोड मध्ये धुका दिसतं थोडं कॅमेरा कॅप्चर नाही होत. हे बघा धुका. घाट लागलेला आता असली घाट. हे बघा भोगता नजारा. काल पण घेतलेला आपण आणि आज पण. बघा कसा माळशेत घाट, थरारक अनुभव. मारू घ्या तो व्हिडिओ करते. योगेश तो कुठला गाणी बोललास? खाली पूर्ण दरी आहे. इकडे खाली वाईट दिसत पण खाली दरी आहे. 1000 फूट खाली. मंदिर आहे इथं बघा. मंदिर मारुती राया. दगड वेगळे
अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. रस्ता रुंद होणे वगैरे चान्सेस नाही ना. जास्त अजून दगड हे करतील. बघा कसा अनुभव. एक असुविधा हा ना बस झाली. एवढी पानं घेतलेली आता. अजून बघतो काय. सुधीर काय घेतो तू. काय घेतली आता. आवळी पण घेतली. काल घेतलेली ना. हे केवला आहे बघा. केवला कशी जोडी मावशी. केवला कशी जोडी. कशी जोडी बघतो थांबा. भाजी मिळते इथं मस्त. या मावश्या भाज्या देतात. चांगली भाजी आहे. आता आम्ही घेतली ना रे तेव्हा. तुम्ही काय घेतलं. तू काय घेतला. मी घेतली दुधी घेतली, कारली घेतली, केवला घेतला. तू काय घेतला रे. शिरोला कारेली दूध. तुम्ही काय घेतला रे. मी काहीच घेतला ना. मी लगीन झाले. डॅम रोडला आलेलो आहे. बदलापूर डॅम रोड. आणि तिथपर्यंत आम्ही पोहोचलेलो. आता आम्ही थोड्याच वेळात घरी पोहोचणार आहे. नजारा आहे एक नंबर नजारा आहे. सर्व हिरवळ. हे बघा कसा रस्ता आहे. एकदम भारी नजारा आहे. आणि देवाला खोकला आलेला आहे नजारा पाहून. आपल्या पुढे गाडी आहे जितेश बेडेकरची आहे. इथे झाड पडलेलं आहे. गाबोली द्या पहिला.